हाय फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत ऍसिडिटी बद्दल. पित्त होण्याची कारणे काय असतील बरं? एक म्हणजे आहार. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस यासारखे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. सेकंड, अपेयपान. अपेयपान आयुर्वेदात अपेयपान वर्ज्य सांगितले आहे. अपेयपान म्हणजे चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटीनयुक्त पदार्थ, दारू, सिगारेट इत्यादींचे सतत सेवन केल्यास पित्त वाढते. तिसरं, ऊन सहन न होणे. जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही, तर शरीरातील पित्त वाढू लागते किंवा जास्त उन्हात फिरल्याने सुद्धा शरीरातील पित्त वाढते. 4. भावनिक ताण. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करून भावनिक ताण-तणाव आला असेल, तर पित्तदोष उद्भवू शकतो. आता हा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत. 1. आवळा. चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करण्यास मदत करतो. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ घालून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातूनही घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी उपाशी पोटी केल्यास पित्तविकार कमी होतो. सेकंड, मूग आणि तांदूळ. जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं, कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल, तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीरडोसा देखील खाऊ शकता. तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मूग आणि तांदळाची दाल खिचडी सुद्धा करू शकता. तिसरं, कोकम. आमसूल किंवा कोकम घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. त्यामध्ये देखील प्रचूर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्तशमन होते. थंड दूध. थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित खडीसाखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते. नेक्स्ट, पिकलेले केळे. केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराला फायबर मिळते, जे पचनक्रिया वेगवान करते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. आणि नेक्स्ट आहे डिटॉक्स डाएट. डिटॉक्स डाएट केल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो, जळजळ कमी होते, डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम कमी होतात, शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. अँड विथ धिस थँक यू. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.